नमस्कार, मी श्रीकांत रामचंद्र कांबली, राहणार चिपळूण खेडमध्ये. मी तहसीलदाराच्या विरोधात आत्मदानाचा इशारा दिलेला आहे आणि उद्या 1 मे आहे. उद्या 1 मेच्या रोजी सकाळच्या सुमारास मी ज्या ठिकाणी वालू काढतात त्या ठिकाणी आत्मदान करणार आहे. माझा विषय असा आहे की ज्या ठिकाणी वालू वाहतूक ही कंपल्सरी चालूच आहे. आम्हाला 1-2 दिवसापूर्वी तहसीलदारांनी एक पत्र दिला होता. तो पत्र असा आहे की त्याच्यावरती तहसीलदारला प्रांत साहेबांनी पत्र दिला होता की वालू बंद करा असा त्याने हे दिलं आहे, पण अजूनपर्यंत वालू चालूच आहे. दुसरी गोष्ट, मी त्याला एक थोडासा वेगळ्या विषयावरती बोललो होतो. जे घरकुल आहेत, आज अनेक लोकांचे घरकुल आहेत, गरिबांच्या गोरगरिबांचे घरकुल आहेत, त्याच्यासाठी वालू द्या मी मागणं घेतो म्हणून सांगितलं होतं. पण त्यांनी त्यांच्यात एका सरकारमध्ये असणारा एक नेता आहे, त्या नेत्याने सांगितलं की घरकुलची वालू सरकारने बंद केली, परंतु असं कुठलाही GR त्यांनी दाखवला नाही मला. आणि असं जर असेल तर तहसीलदारच्या विरोधात मी आत्मदान करणार. तहसीलदारचाच ह्याला पाठिंबा आहे आणि तहसीलदार ह्याला माझ्यासुद्धा आत्मदान करणार आहे. त्या तहसीलदार पूर्णपणे दोषी आहे. कुठल्या ठिकाणी तुम्ही आत्मदान करणार आहात? ज्या ठिकाणी वालू काढले जाते त्या ठिकाणी मी आत्मदान करणार आहे आणि ह्याला पूर्ण जबाबदार तहसीलदार असणार आहे आणि सरकार त्यांचं.